माहिनीत पोचलोय आता आम्ही लिंबाच्या वाडीत चाललोय मैदानावर. इकडे परत आपल्याला रहमतपूर जायला लागतं. कोणीकडे जायचं काय डिसाईड करायचं चाललंय. 60-70 किलोमीटर आहे इथनं. 25 किलोमीटर वाढतं. काय आपण निवांत गेलो चालतं नाही. बसले आम्ही 3 जण आहे, 4 जण आम्ही गाडीत बसलेलो आहे आता. अशा पद्धतीनं आम्ही आता पहिलेच मैदानावर मी चाललोय. हे आमचं पहिलंच मैदान आहे. तर ही कुठल्या मार्गे चाललोय आपण? चोराड फाट्यानं वरनं तिकडनं आम्ही शॉर्टकट मारून लिंबाची वाडी. मैदान तर बेस्ट आहे. आता बघू कसं होतंय, काय होतंय. ही मायनेचं कॉलेज टॉप अँड टॉप. मास्तर जेवण नाही ते आलं म्हणते ती वडापाव वगैरे काहीतरी चाला. मास्तर वडापाव हे काय आम्ही चालणार नाही, 1-2 वाजले शेवट. आपापल्या पैशाने खायचं. आणि इथं लगीन चाललंय. कोणा जरी येताना जर लवकर जर आलो तरी जेवण याच, काय अडचण नाही. हां आता टाइम नाही हो पोचायला विषय लागणार, कारण 60 किलोमीटर जायचं आहे. आणि कपडे पण चांगली घातले सगळ्यांनी, त्यामुळे लग्नात जरी गेलं तरी काही अडचण येणार नाही. हा आमच्या दुसऱ्या गाडीत जागा नसल्यामुळे आम्ही 2 गाड्या करून आलोय. आणि छकुली 93 पण दुसऱ्या गाडीत न्यायला लागले, कारण रोड जरा माग आहे ती. आणि ती थोडीशी आमची जरा गाडी त्यांची मागं राहिलेली आहे, थोडीशी नॉर्मल. संघच आहे मैदानावर, दोघं संघच आहे आम्ही आज, काय टेन्शन नाही. ही आमची अफीम बसल्या, जरा ऊन असल्यामुळे थोडंसं दगावल्या जरा, काय नाही म्हणते एन्जॉय करा. अफीम ब्लॉकचं काय टेन्शन नाही. बंदर की फौज आ गए ले पुल के पास. इधर देखो सब खजाना पड़ा हुआ है बहुत पुराना वाला. कितना भी लूटो, लूटने पब्लिक देतीच नाही इधर की. रोडचं काम एकदम फास्ट मध्ये चाललेलं आहे. हे बाबा रोडचं काम चाललंय सगळीकडेच पॉवरफुल मध्ये. एकदा रोड चांगला झाला की टेन्शन नाही, गाडी नुसती बांग बोंग न्यायच्या इथनं. सामान पडलंय. पेट्रोल बस पोचलोय. हॉटेलमध्ये जेवण 1 नंबर भेटतं बरं का. रोडचं पण काम चाललंय त्यामुळे जरा गाडी पण लई हळून न्यायला लागते, कारण डबरी वगैरे सगळी जास्त पडले. ती अजून 1 वर्षभर सगळा रोड क्लिअर करायला लागणार. एकदा रोड चांगला झाला की टेन्शन नाही काय. तुम्हाला आता आदिमानव दाखवतो. आदिमानव म्हणजे ज्याच्यापासून माणूस तयार झाला तो माणूस तुम्हाला दाखवतो. हा बघा, ये देखो फौज. ह्या भागात रात्री पाऊस पडलाय बऱ्यापैकी. इथं पावसाची हाणामारी झालेली आहे. आता आम्ही साऊथ आफ्रिकेत पोचलेलो आहे. सगळा डोंगर भाग आहे. त्या सगळ्या पायपा टाकले त्या फवाऱ्यासाठी. रोडचं काम जलद अति जास्त प्रमाणात काम चाललेलं आहे. पाटाला पाणी पण बंद आहे. पाटच नवीन बनवायचं, सगळीच खडी टाकलेली आहे. डांबरी एकदा झाला की सणाना रोड सगळा होणार आहे. अजून जरा लांब आहे. 6-7 असतील ढीग टाकले. हे आमची अफीम. आता आम्ही मासोरण्यात पोचलूया. सगळा मासोरणा भाग बरंच डेव्हलप झालंय मासोरण्यात पण रोड झाल्यापासून. आणि ऊनच लय पण इकडं झाडं सुद्धा फुलाची बाग असल्या उन्हासुद्धा फुलं पिवळीत झरा दिसते ती. बंगलो टॉपचा बंगला बांधलाय लागा, कडक दिसतोय. सुपर फास्ट मेगा ब्लॉक, बहुत तेजी से काम चल रहा है रोड का. ठीक है, हम अभी जा रहे हैं मेले में. फिर उधर जाने के बाद
फिर दूसरे ब्लॉग में बताएंगे हमको कि हमने क्या किया उधर जाकर। तो अभी के लिए तो ठीक है, भेटू परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जय श्री महाकाल. भाडं काय